आपण या अभ्यास वर्गाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातल्या प्रमुख भाषणाकडे वळतो आहोत आणि ज्याचा शिंदे साहेबांनी उल्लेख केला की या सदनामध्ये येण्याआधी सुद्धा नगरसेवक या पदावर काम करण्याबरोबर वयाच्या 27व्या वर्षीच नागपूरचं महापौर पद ज्यांनी भूषवलं आणि तो विक्रम आजही अबाधित आहे आणि बरोबरीने आमदार, विरोधी पक्षनेता, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि त्याहीबरोबर न्यायालयामध्ये संविधानाची बाजू मांडणारा एक उत्कृष्ट वकील अशी सुद्धा ज्यांची ख्याती आहे, असे देश विदेशातल्या विविध विषयांवर दौरे अभ्यास वर्गांमध्ये सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व करणारे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख भाषणाचा या ठिकाणी उद्बोधन या ठिकाणी करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 51व्या संसदीय अभ्यासक्रमाच्या या उद्घाटन सत्रामध्ये मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती, सरपंच ते सभापती असा प्रवास केलेले प्राध्यापक राम शिंदेजी, विधानसभेचे आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडेजी, संसदीय कार्यमंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे IT आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे खजिनदार आशिष शेलारजी, आपल्या विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर, या ठिकाणी उपस्थित आमचे विधिमंडळातले काही सहकारी देखील या ठिकाणी आहेत, ते सर्व आमदार आणि विशेषतः या अभ्यास वर्गाकरता या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळे माझे विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय मला समाधान आहे की दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण या अभ्यासक्रमाची सुरुवात या ठिकाणी करतो. हा अभ्यास वर्ग एक प्रकारे लोकशाहीशी आपली जिवंत ओळख करून देणारा अशा प्रकारचा अभ्यास वर्ग आहे. आपण सगळे आपल्या अभ्यासक्रमामध्ये लोकशाहीची मूल्य शिकतो, वाचतो, समजून घेतो, पण प्रत्यक्ष त्या लोकशाहीची व्यवस्था चालते कशी हे समजून घेण्याकरता हा अभ्यास वर्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मी तर असं म्हणेन की आपण सगळे लोक नशीबवान आहात 2 कारणांकरता. एक तर या सभागृहामध्ये बसण्याकरता लोक आपलं आयुष्य खर्ची करून टाकतात, त्यातल्या फार कमी लोकांना इथे बसायला मिळतं. तुम्हाला थेट या सभागृहात बसायला मिळालं, त्याच्यामुळे ते एक भाग्य आहे. आणि दुसरं, लोकशाहीची प्रक्रिया इतक्या जवळून बघायला मिळणं. जसं मगाशी माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की आपण जे काही पुस्तकात शिकतो आणि प्रत्यक्षात अनुभवतो यातलं अंतर हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच हा अभ्यासवर्ग अतिशय महत्त्वाचा आहे आणि दरवर्षी आपल्यासारखे अनेक विद्यार्थी या ठिकाणी होऊन लाभान्वित होऊन जातात. आपल्याला कल्पना आहे की भारताचं संविधान आता 75 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाची रचना करताना सगळ्यात महत्त्वाचं काम काही केलं असेल
तर सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा या संविधानाच्या माध्यमातून पूर्ण करता आल्या पाहिजेत, अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. संसदीय लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या संस्था ज्या आपण उभ्या केल्या, त्या संस्थांमध्ये देखील ही शक्ती निर्माण केली की ज्यातनं सामान्य माणसाचे ॲस्पिरेशन्स हे आपण रिफ्लेक्ट करू शकू, त्याचं प्रतिबिंब हे त्या ठिकाणी उमटेल. आणि भारताची लोकशाही ही अनेक आव्हानांचा सामना करत आज अतिशय प्रगल्भ झाली आहे. याचं एकमेव कारण ज्या संवैधानिक संस्था आपण निर्माण केल्या, त्या संस्थांनी त्या आव्हानांचा सामना करत आपल्या कारभारामध्ये प्रगल्भता तयार केली. आणि म्हणूनच आज जगामधली सर्वोत्तम लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. आणि भारताच्या आसपासच्या सगळ्या देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही. लोकशाहीचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळाले, पण भारतामध्ये मात्र ही लोकशाही सातत्याने मजबूत होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि मग या संविधानाने तयार केलेलं हे जे काही एक संस्थेचं रूप आहे, ज्याला आपण विधानमंडळ म्हणतो, कायदेमंडळ म्हणतो, देशामध्ये संसद आहे, राज्यामध्ये विधिमंडळ आहे. या विधिमंडळाच्या माध्यमातून राज्याचा कारभार कसा चालला पाहिजे या संदर्भातला प्रत्येक नियम हा देशाच्या संविधानाने दिलेला आहे. एक नियमांचं पुस्तक विधानसभेचं, एक नियमांचं पुस्तक विधान परिषदेचं, त्या पुस्तकाच्या अनुरूप या ठिकाणी कारभार आम्ही चालवतो. पण या दोन्ही पुस्तकातला एक एक शब्द, त्यातली एक एक तरतूद ही देशाच्या संविधानाच्या आधारावर तयार केलेली आहे आणि संविधानापेक्षा वेगळी तरतूद त्यात करता येत नाही. आणि विधानमंडळामध्ये कामकाज करत असताना या विधानमंडळाचे जे काही त्या ठिकाणी वेगवेगळे फंक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये अर्थातच हे कायदेमंडळ आहे. संसदीय लोकशाहीमध्ये इतकी सुंदर व्यवस्था केलेली आहे की आम्ही आमदार म्हणून विधानमंडळाचे सदस्य आहोत, पण ज्या क्षणी आम्ही मंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, त्या क्षणी आम्ही एक्झिक्युटिव्ह होतो. अनेक लोकांना असं वाटतं एक्झिक्युटिव्हचा अर्थ आमचे IAS अधिकारी, आमचे सचिव. दे आर नॉट द एक्झिक्युटिव्हज, वी आर द एक्झिक्युटिव्हज. आणि ज्या क्षणी आम्ही एक्झिक्युटिव्ह होतो, त्या क्षणी या विधानमंडळाला आम्ही उत्तरदायी होतो. आमच्यावरचा अंकुश काय आहे? आमच्यावरचा अंकुश हे विधानमंडळ आहे. आम्ही कारभार कसा चालवतो याची स्क्रुटिनी कोण करणार आहे? त्याची स्क्रुटिनी विधानमंडळ करणार आहे. आणि म्हणून विविध जे काही विधानमंडळाला फंक्शन्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये अर्थातच हे कायदेमंडळ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, ज्या कायद्याच्या माध्यमातून आपण नियमन करतो, विनियमन करतो, ज्या कायद्याच्या माध्यमातून लोकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या आपण त्या ठिकाणी मॅनेज करतो, असे सगळे कायदे हे विधानमंडळामध्ये आपल्याला पास करावे लागतात. दोन्ही सभागृहात ते मंजूर करावे लागतात. त्यानंतरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. आणि अनेक वेळा जेव्हा विधानमंडळाच्या कामकाजाचं रिपोर्टिंग होतं, त्यावेळी क्वेश्चन अवरचं होतं, लक्षवेधीचं होतं. हेही महत्त्वाचं आहे, पण हे अनुषंगिक आहे. महत्त्वाचं काम कायदेमंडळ आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल मी सांगू शकतो किंवा विधिमंडळाबद्दल सांगू शकतो की अनेक महत्त्वाचे कायदे तर या विधिमंडळाने केलेच, पण त्या कायद्यांवर झालेली चर्चा इतकी गुणात्मक आहे. कारण या रचनेमध्ये
गडचिरोलीच्या शेवटच्या टोकाचा माणूस, नंदुरबारच्या शेवटच्या टोकाचा माणूस किंवा मराठवाड्यातला, कोकणातला जो शेवटचा माणूस आहे त्याचाही प्रतिनिधी या विधानमंडळात आहे. आणि त्यामुळे तो कायदा होत असताना त्या कायद्याचा परिणाम या शेवटच्या माणसावर काय होणार आहे त्याबद्दल मत मांडणारा, त्याची बाजू मांडणारा हा या सभागृहात आहे. आणि म्हणून अत्यंत प्रगल्भतेनं हे कायदे होतात, सामान्य माणसाकरता कायदे होतात. आणि जेव्हा नवीन कायदा येतो त्याच्यावरची चर्चा ही विधानमंडळामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची होते. अनेक वेळा अमेंडमेंट ॲक्ट असतात, आपण कधी कधी वाचतो की बिना चर्चेचा कायदा मंजूर झाला. तो बिना चर्चेचा कायदा जो मंजूर झालेला असतो तो एका ओळीचा कायदा असतो की एखाद्या कायद्यामध्ये तारीख चेंज करायची आहे, इफेक्टिव्ह डेट चेंज करायची आहे, तर त्याच्यावर सगळ्यांचं एकमत असतं की हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे आणि म्हणून सगळे मिळून त्याला पास करतात आणि म्हणून तो त्या ठिकाणी बिना चर्चेचा होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कायदे करणं, आणि मी आमच्या सर्व आमदारांना देखील सांगतो की कायद्याच्या प्रक्रियेमध्ये आपण जर सहभागी झालो तर ती प्रक्रिया देखील इतकी सुंदर आहे. एखादा कायदा पास करतानाची प्रोसिजर ही जी काही संविधानाने घालून दिलेली आहे ती इतकी बृहद अशा प्रकारची आहे की त्याच्यामुळे कुठली चूक होणं, एखादा घाईघाईने विषय होऊन जाणं या सगळ्या गोष्टी शक्य नाही आहे. दुसरं महत्त्वाचं कामकाज जे या दोन्ही सभागृहात होतं आणि विशेषतः विधानसभेमध्ये होतं ते म्हणजे आर्थिक कामकाज. आमच्या तिजोरीची किल्ली ही विधानमंडळामध्ये असते. विधानमंडळाच्या मान्यतेशिवाय सरकार 1 रुपया देखील खर्च करू शकत नाही. आणि आता ही बघा किती सुंदर पद्धती आपल्याकडे तयार झाली आहे की प्रत्येक विभागाच्या मंत्र्याला बजेट मांडल्यानंतर त्या बजेटमध्ये त्यांच्या विभागाने काय मागणी केली आहे ही मागणी घेऊन विधानसभेपुढे जावं लागतं. आणि प्रत्येक विभागाची मागणी ही जस्टिफाय करावी लागते, त्याच्यावर चर्चा होते. ती मागणी कमी करावी म्हणून कपात सूचना त्याच्यात टाकता येते आणि ती मागणी मान्य झाली की त्या विभागाचं बजेट मान्य झालं असं समजलं जातं. आणि मग सगळ्या विभागांच्या मागण्या मंजूर झाल्यानंतर एकत्रितपणे कायदा तयार करावा लागतो. त्या कायद्याला आपण ॲप्रोप्रिएशनचं बिल म्हणतो किंवा रिॲप्रोप्रिएशनचं बिल म्हणतो. हा कायदा म्हणजे तिजोरीची चावी आहे. हा कायदा जर पास झाला नाही, 1 खडकू देखील, 1 रुपया देखील सरकार खर्च करू शकत नाही. त्यामुळे राज्यात खर्च होणारा 1 रुपया हा विधानमंडळाच्या मान्यतेने खर्च होतो. त्या 1 रुपयावर स्क्रुटिनी होते. आणि एवढंच नाही तर खर्च झाल्यानंतरही विधानमंडळाच्या कमिट्या आहेत. ही प्रत्येक विधानमंडळाची कमिटी, समजा एस्टिमेट कमिटी आहे तर एस्टिमेट कमिटी काय मागणी केली होती आणि तुम्ही काय खर्च केला, आणि मग तुम्ही जर योग्य खर्च करू शकले नाही तर मागणी का केली, वर्षभर याचं काम चालतं. विधानसभा 3 वेळा चालते पण विधानसभेच्या कमिट्या या वर्षभर चालतात आणि वर्षभर त्या कमिट्या स्क्रुटिनी करत असतात. त्यामुळे ही स्क्रुटिनीची प्रोसेस कंटिन्युअस आहे, केवळ विधानसभेच्या सत्रापुरतं नाही आहे. आणि या सगळ्या समित्यांना त्या ठिकाणी विधानमंडळाचे अधिकार मिळालेले आहेत. आणि म्हणून या सगळ्या ज्या कमिट्या असतील आणि मग झालेल्या खर्चाचं CAGचं ऑडिट होतं. त्या ऑडिटमध्ये जे ऑब्जेक्शन्स आले त्याच्यावरही कमिटी आहे, लोकलेखा समिती, की जी पुन्हा सगळ्यांना बोलवून विचारते की तुमचा खर्च चुकलेला आहे याचं एक्सप्लेनेशन द्या. आणि जर ते सॅटिस्फॅक्टरी नसेल तर ती समिती विधानमंडळाला अहवाल देऊन कोणाची चूक आहे, काय कारवाई केली पाहिजे हे देखील सांगते. आणि म्हणून फायनान्शियल बिझनेस हा देखील अतिशय डिलिजंटली, ट्रान्सपरंटली या ठिकाणी होत असतो. आणि अर्थातच याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारची आयुधं आपल्याकडे जी मांडली जातात, जी पॉप्युलर आहेत,
प्रश्नोत्तराचा तास पहिला असतो, त्यानंतर आपल्या लक्षवेधी असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आयुधांचा वापर आपल्याला करता येतो. ही आयुध म्हणजे अशा प्रकारचं शस्त्र दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज हा विधानमंडळामध्ये गाजत असतो. ही ताकद या ठिकाणी या विधानमंडळाला मिळालेली आहे. आणि म्हणून आपण बघितलं असेल की इतके वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडले जातात, लक्षवेधी मांडल्या जातात आणि त्याला उत्तर दिल्यामुळे त्याचे दोन फायदे असतात. एक तर मंत्री म्हणून कारभाराची स्क्रुटिनी झाल्यामुळे मंत्र्यांना अलर्ट लावावं लागतं आणि दुसरं आपल्या संपूर्ण कारभाराची स्क्रुटिनी होणार आहे माहिती असल्यामुळे ब्युरोक्रेसी आहे, अधिकारी आहेत, यांनाही अलर्ट राहावं लागतं की बाबा रे काही चुकलं तर उद्या विधानसभेत उत्तर द्यायचं आहे. आणि म्हणून ही सगळी लोकशाहीची प्रक्रिया या विधानमंडळाच्या कामामुळे जिवंत राहते. मला असं वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आता तुमचे वेगवेगळे जे काही या ठिकाणी सत्र होतील त्या सत्रांमध्ये विधानसभेच्या नियमाच्या संदर्भात, आयुधांच्या संदर्भात, चर्चेंच्या संदर्भात अनेक गोष्टी तुमच्यासमोर येतील. कामकाजही पाहता येईल, एखाद वेळेस तुमचं भाग्य असेल तर गोंधळही पाहता येईल. आणि रात्री उशिरापर्यंत काम करणारी 30 विधानसभा, नागपूरचं तर अधिवेशन अनेक वेळा मी असं बघितलं आहे की सकाळी 9 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत काम या ठिकाणी चाललेलं अनेक वेळा मी बघितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे अतिशय सुंदर अशा प्रकारची लोकशाहीची रचना, हे लोकशाहीचं मंदिर आहे ज्यामध्ये आम्ही सगळे काम करतो. आणि या ठिकाणी आमचे सर्वोच्च अधिकारी हे सभापती आणि अध्यक्ष आहेत, त्यांच्या अधिपत्याखाली आम्ही सगळे काम करतो. आमचे हेडमास्टर ते आहेत, त्यांनी आम्हाला बस म्हटलं तर बसावं लागतं, उठ म्हटलं तर उठावं लागतं आणि बाहेर निघून जा म्हटलं तर बाहेर निघून जावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं ही सगळी आता येत्या काळामध्ये आपल्याला ओळख होईल. पण या सगळ्या संसदीय लोकशाहीशी आपल्याला जोडून घेण्याकरता ही जी व्यवस्था राष्ट्रकुल संसदीय मंडळाने तयार केली आहे, ही अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था आहे. आपण जरूर याचा लाभ घ्यावा. आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, वेगवेगळ्या क्षेत्रात आपण सगळे लोक जाल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला याचा फायदा होईल. काही लोक राजकारणात देखील येतील, त्यांना तर निश्चितपणे याचा फायदा होईल हा विश्वास मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.